चला आपल्याला जे आहे आज पैंजण जे आहे तर ते बघायचं आहे. पुस्तकाच्या मुखपृष्ठावरून एकदम क्लिअर आहे. सो इथं जे आहेत काय म्हणतात बरं याला, घुंगरू. मग आता ते सेपरेट असलं तरी घुंगरू असणार आहे ना. हे पैंजण आहे. कसं क्रांती काय बरं. चला ऑनलाईन आता बघा, हे मुखपृष्ठ जे आहे पुस्तकाचं हिच्यामध्ये जे आहे तर ती एक प्रकारची एक याला काय म्हणतात बरं. आणि लावणी आणि पोवाडे शाहिरी काव्य जे आहे तर त्यासाठी पैंजण आपल्याला बघायचं आहे. यामध्ये राम जोशी, होनाजी बाळा, सगनभाऊ, परशाराम, अनंत फंदी असे सगळे जे आहे तर ते शाहीर जे आहेत आणि त्यांच्या काव्याची जी प्रतिभा होती तर ती सगळी याच्यातून तुम्हाला बघता येईल. इकडं भागवतनी याला तोरडे असं म्हटलेलं आहे, चाळ वगैरे म्हणतात त्याला. ओके. सो तुम्ही मूवीजमधून किंवा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवरून लावणी आणि पोवाडे ऐकले असतील. बऱ्याचशा ऐतिहासिक मूवीजमध्ये सुद्धा जे आहे तर ते लावणी आणि पोवाड्याचे रेफरन्सेस आपल्याला मिळतात. सो एकतर याचं जे मलपृष्ठ आहे त्या मलपृष्ठावर काही नाही आहे, प्लेन आहे ते. फ्रंटला जे आहे तर सिम्बॉलिक जे आहे लावणी पोवाड्यांसाठीचं जे चाळ आहे, डफ आहे. सो ते दोन रेफरन्सेस आहेत. पैंजणचं जे वैशिष्ट्य आहे की सिम्पली पैंजण हे जे बुक आहे तर यामध्ये लौकिक जीवन जे आहे आपलं, म्हणजे आता महाराष्ट्रामध्ये तुम्हाला ह्या काळामध्ये संतांची परंपरा आहे, त्याच्यानंतर कलाकवी आहेत तिथं जे आहे मुक्तेश्वर वगैरे, हिच्यामध्ये आध्यात्मिक हिच्यावर बोललं गेलेलं होतं किंवा निरुक्तीचं जीवन जे आहे त्याच्यावर चर्चा आहे. पण जे लौकिक अर्थाने जे आहे जीवन आहे की डे टू डे लाईफ जे आहे कॉमन मॅन, की जो वेगवेगळ्या सुखांच्या अधीन स्वतःला करून टाकतो, की जेव्हा आपण आजच्या डेटमध्ये जे आहे चंगळवादी संस्कृती कोणी म्हणेल, डिपेंड की आयुष्यातली जी काही सुखं आहेत वेगवेगळी, ज्याला तुम्ही हेडोनिझम सुखवाद जे आहे ते म्हणू शकता, तर ते रेफरन्सेस तुम्हाला इथून शाहिरांच्या याच्यामधून मिळतात. मग आता पैंजणचं ॲक्च्युअल वैशिष्ट्य काय आहे, पैंजणमध्ये इतर कविता किंवा इतरांच्या बाबतीमध्ये काय वेगळं आहे तर ते आपल्याला बघायचं आहे. मुखपृष्ठ जे आहे ते अतिशय जिवंत आणि बोलकं हिच्यामध्ये आहे. आता याची जी अर्पण पत्रिका आहे तर ती शाहिरांच्या प्रतिभेस. ओके. अर्पण पत्रिका जी आहे तर ती शाहिरांच्या प्रतिभेस. अर्पण पत्रिका खूप मॅटर करते. प्रत्येक पुस्तकाची जी अर्पण पत्रिका आहे ती अर्पण पत्रिका तुम्ही बघितली पाहिजे. शाहिरांच्या प्रतिभेस जे आहे, शाहिरांनी आपल्याला खूप काही दिलेलं आहे. या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे ती प्रस्तावना तुम्ही खूप चांगल्या पद्धतीने अभ्यासणं गरजेचं आहे, कारण त्या प्रस्तावनेतल्याच वाक्यांवरून डायरेक्टली प्रश्न तुम्हाला UPSCने विचारलेले आहेत. मग याच्यातले जे प्रश्न आहेत ते काय कुठून दुसरीकडून बनवून आणायची गरज आहे का, नाही. तुम्हाला डायरेक्टली मी इथं दाखवतो की वर्ष याच्यातलं वाक्य तसं घेऊन ते लिहिलेलं आहे. त्यामुळे एक बाब जी आहे की या पुस्तकाची प्रस्तावना तुमच्यासाठी एक चांगली दीपस्तंभ म्हणून काम करते. त्याच्यावर तुमची कमांड पाहिजे आणि मग बाकीच्या पुढच्या गोष्टी पण आपण बघूयात. सो आता शाहिरी वाङ्मय जे आहे त्याला मराठी काव्याची प्रभात असं अच्युत बळवंत कोल्हटकरांनी म्हटलं होतं. मग आता इथं तुम्हाला याची सुरुवातच आहे. या पुस्तकाची जर तुम्ही प्रस्तावना बघितली तर पैंजणांच्या नादातून, पैंजणाचे जे नाद असतात बघा, तर हिच्यामुळे बरीच लोक जी आहेत कामाला लागली असं म्हटलं जातं. पिंजरा नावाचा एक चित्रपट आहे मराठी, बघितला आहे का तुम्ही, व्ही शांताराम यांचा पिंजरा. तर तिच्यामध्ये संध्या आहे, डॉक्टर श्रीराम लागू आहेत. म्हणजे काय होऊ शकतं, पेशवाई कशी बुडाली त्याचे काही संदर्भ इथं आहेत, तिच्यावर टीका टिप्पणी तुम्हाला मिळू शकते. मग आता पैंजणाच्या नादातून जे आहे तर ही प्रस्तावना इथे लिहिली आणि हिच्यामध्ये अच्युत बळवंत कोल्हटकरांनी याला संबोधलेलं आहे की शाहिरी वाङ्मयाला मराठी काव्याची प्रभात. मग शाहिरी काव्य आलं, त्याच्या आधी मराठीमध्ये काव्य नव्हते का, तर होते. मग ही खऱ्या अर्थाने मराठी काव्याची प्रभात आहे का, तर याच्या आधी ऑलरेडी काव्य जे आहे तर ते आलेलं आहे. सो मग तुम्ही याची विश्लेषणात्मक स्पष्टीकरण देणं अपेक्षित आहे
की मराठी काव्याची प्रभात का म्हटलं गेलं, तर याच्यासाठी एक सिद्धांत त्यांनी मांडला. तो सिद्धांत असा आहे, त्यांचं म्हणणं असं होतं की प्राचीन कवी हे कवी नव्हते, ते श्रेष्ठ तत्त्वज्ञानी होते. अर्वाचीन कवी हे कवी नाहीत, कारण कवी म्हणण्या इतकी त्यांना स्फूर्तीच नाही आहे. भद्रायू भाटघरांची संख्या वाढत गेली. शाहिरी कवींचा जो काळ तीच मराठी काव्याची प्रभात. आता शाहिरी काव्यामध्ये तुम्हाला शृंगार आहे आणि वीररस आहे. बरं, शृंगाराचं आणि वीररसाचं जे नातं आहे ते पण एकदम अटूट आहे, असेही रेफरन्सेस तुम्हाला तिथं मिळतात. सो दोन रस जे आहेत ते प्रामुख्याने बघता येतात आणि ती स्फूर्ती जी आहे ती तुम्हाला शाहिरी काव्यामध्ये दिसते. तो जिवंतपणा शाहिरी काव्यामध्ये आहे. म्हणजे तुम्ही जर पोवाडा ऐकला असेल, मग शिवकालीन पोवाडे आहेत, पोवाडा ऐकताना जे आहे लिटरली तुमच्या अंगावरचे केस उभे राहतात, म्हणजे काटा येतो अंगावर. अशी ती जी सगळी जे आहे की ते इतकं आतून ते येतं आणि तुम्हाला पण आतवर जे आहे तर ते साद घालतं. तो जिवंतपणा, ती स्फूर्ती तुम्हाला शाहिरी काव्यामध्ये मिळते. सो इतर काव्यांमध्ये अर्वाचीनीच्यामध्ये ते डील होईलच असं नाही आहे. शाहिरी काव्य हे स्वतंत्र वळणाचं काव्य आहे. तिच्यामध्ये स्वतःच्या त्याच्या एक प्रतिभा आहेत, त्याच्या प्रेरणा ज्या आहेत त्या स्वतंत्र आहेत. त्याचा जो आविष्कार आहे तो नाविन्यपूर्ण आहे, हे तुम्ही नाकारू शकत नाही. स्थूलमानाने जर बघितलं तर शाहिरी काव्य हे शिवकालापासून सुरू झालं आणि पेशवाईबरोबर विराम पावलं असं म्हणता येऊ शकतं. सो शिवकालीन हिच्यामध्ये सुरुवात झाली आणि नंतर जे आहे तर ते पेशवाईबरोबर विराम पावलेलं तुम्हाला दिसतं. शिवाजी महाराजांच्या शिवशाहीशी शाहिरी काव्य एकजीव झालं होतं. आता तुम्हाला जर तुम्ही बघितलं की शाहिरी काव्य त्याची संख्या म्हणजे क्वांटिटी वाईज जर बघितलं किंवा पोवाडे असतील त्याचे जे रेफरन्सेस आहेत, तर मग शिवाजी महाराज ते पहिले शाहू जे आहे त्यांच्यापर्यंत 7 तुम्हाला दिसतात. किंवा शिवाजी महाराजांच्या काळातला पोवाडा जो आहे तर तो अफजल खानाचा वध, तानाजीचा पोवाडा हे फेमस आहेत. आपल्याला बखर आणि त्याच्याशी रिलेटेड पण बाबी बघायच्या आहेत. आपण शक्यतो प्रयत्न करू की याला जोडून आपण ते डील करू, जेणेकरून तुम्हाला तिथेही गोष्टी ज्या आहेत त्या वर्क होतील. पेपर 1मध्ये बखरवर प्रश्न तुम्हाला मिळतो. सो हे जे पोवाडे आहेत आणि हे सगळं जे काव्य आहे तर ते शिवकालापासून सुरू होऊन पेशवाईबरोबर विराम पावलं असंही म्हणता येईल. शिवाजी महाराजांच्या शिवशाहीशी शाहिरी काव्य एकजीव झालं होतं. त्या काळातल्या मराठ्यांच्या पराक्रमाचे, शृंगाराचे, सामाजिक चालीरीतींचे, राजकीय घडामोडींचे जिवंत चित्रण याच्यामध्ये आहे. यांचे विषय काय आहेत? राजकीय आहेत, सामाजिक आहेत, डे टू डे दैनंदिन जीवन जे आहे त्यातही तिथले संदर्भ येत आहेत, म्हणजे सामाजिकता जी आहे. आता दुसरी बाब जी आहे की मग ह्या सगळ्या परंपरा, सगळं मराठी संस्कृती जेव्हा ते घेऊन येतं तेव्हा आपण असं म्हणू शकतो का की याच्यामध्ये मराठी मन प्रतिबिंबित झालेलं आहे? तर नक्कीच म्हणू शकतो. आणि हे त्या वेळचं आणि त्या पूर्वीच्या पारंपरिक मराठी काव्यापेक्षा थोडं वेगळं होतं. आपली संस्कृती, आपल्या परंपरा ते तिच्यामध्ये रिफ्लेक्ट होऊन तुम्हाला दिसतं. संत कवी आणि पंडित कवी अशा 2 कवींच्या परंपरा या काळात होत्या. त्यापैकी संत कवींच्या काव्याचं स्वरूप जे कसं आहे ते भक्तिपर आहे किंवा निवृत्तीपर आहे. ओके, भक्ती आणि निवृत्ती. निवृत्ती जे आहे की तुम्ही इथल्या ज्या डे टू डे लाईफमधल्या भौतिक हिच्यात अडकता कामा नाही. ओके, पण भौतिक हिच्यामध्ये बरीच लोक जी आहेत तर ती अडकलीत. म्हणजे बघा, कॉमन मॅन जो आहे ना तो कॉमन मॅन भौतिक हिच्यात अडकलेला आहे. तुम्ही आपल्या आजूबाजूच्या लोकांची जर उदाहरणं घेतली किंवा स्वतःच्या बाबतीत पण काही गोष्टी जर बघितल्या तर मला हा मोबाईल घ्यायचा आहे, मला असे कपडे घ्यायचे आहेत, अशी चप्पल, असं घड्याळ, असा चष्मा, असा बूट. काय हे सगळं भौतिक हिच्यात अडकणं. त्या काळचं जे भौतिक जीवन, त्या काळच्या भौतिक सुखसुविधा तिच्यात अडकणं. आता ऐहिक जीवनात जगण्याचा आनंद या भक्तिपर निवृत्तीपरमध्ये नव्हता. संसारापासून तुम्हाला वेगळं करणं की संसार सोडून जे आहे परमेश्वराला जे आहे अनन्य भावाने शरण जाण्याचा उपदेश प्रत्येकाने केला. त्यामुळं भौतिक जीवनाचं प्रतिबिंब तिथं येत नाही संत कवींच्या ह्याच्यात. ते भौतिक जीवनाचं प्रतिबिंब कुठं मिळतं? ते शाहिरी काव्यात मिळतं. कारण हिच्यामध्ये पती जो आहे तो सैन्यात आहे, सैनिक आहे, तो तिकडं युद्धाला जातो आहे म्हणून त्याला विनवणी करणारी, थांब म्हणणारी त्याची पत्नी तुम्हाला मिळू शकते. किंवा पती जो आहे तो दुसऱ्या देशामध्ये कुठेतरी कामाला गेलेला आहे, परदेशी आहे, त्याचा विरह जो आहे तो करणारी पत्नी इथं मिळते. किंवा निपुत्रिकेचं दुःख जे आहे की मूलबाळ होत नाही, मग
तिचं जे दुःख आहे, किंवा शेंदाड शिपायाची पण हिच्यामध्ये कथा आहे. म्हणजे एक शिपाई असतो आणि तो शिपाई त्याला सैन्यातून काढून टाकतात आणि तो गावी येऊन सांगतो की मी सैन्यात किती पराक्रम केले, नंतर ते माहीत पडतं. सो अशा गोष्टी ज्या आहेत, किंवा एखादी नायिका असेल तिचं वर्णन कसं आहे, शृंगारातून जे आहे, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळतात. हे काय शेवटी भौतिक जीवनाचं प्रतिबिंब. म्हणजे का तो सांगतो खोटं इकडं येऊन की मी सैन्यात असं असं केलं, सिंपल आहे, त्याला सोशल स्टेटस आहे की मी तिकडं होतो, कुणालाही माहीत पडता कामा नाही की मला कामावरून घरी पाठवलेलं आहे. शाहिरी काव्याचं वेगळेपण कशात आहे ना, त्याची जी स्फूर्तीस्थानं होती ती महाभारत आणि रामायणामध्ये नाही आहे, ती भोवतालच्या जीवनामध्ये आहे. शाहिरी काव्याची जी काही स्फूर्तीस्थान आहे, कशातून स्फूर्त नाही सगळं. भद्रायू बाटघराला कविता लिहायची आहे तर तो काय करतो, सृष्टीचं सौंदर्य बघ, इकडं जा तिकडं जा. इथली गणितं वेगळी आहेत, इथली स्फूर्तीस्थानं जे आहेत ती रामायण महाभारत नाही तर ती भोवतालचं आपलं जे जीवन आहे त्याच्याशी संबंधित आहे. त्यामध्ये निवृत्ती नाही आहे, जीवन जगण्याची प्रबळ इच्छा तिथं आहे. सगळं सोडून, सब गुस्सा करते हैं मैं घर छोड़ के जा रहा हूँ ना, धारा तेलाची ॲड होती बघा, मम्मी ने घर पे जलेबी बनाई है, चाललं रिटर्न. याला म्हणतात भौतिक जीवन, है ना. प्रपंचाला त्यांनी निस्सार ठरवलेलं नाही आहे. हे जे प्रपंच आहे म्हणजे लग्न, मुलं बाळं त्यांचं करा, हे निस्सार नाही आहे. स्त्रियांना आणि मुलांना रांडा पोरं अशी संज्ञा त्यांनी दिलेली नाही आहे, किंवा स्वतःच्या मार्गातलं धोंड ठरवलेलं नाही आहे. स्त्रियांसाठी जे आहे रांडा पोरं अशी संज्ञा त्यांनी दिली नाही. ते जे जीवन होतं ते जीवन जे आहे ते तुम्ही स्वीकारलं पाहिजे, त्याचा आनंद घेतला पाहिजे, हे शाहिरी काव्यामध्ये आहे. संसाराची उत्कट लालसा तिच्यामध्ये आहे, अनुरागाचा रंगेलपणा तिच्यामध्ये आहे, पराक्रमाची बेहोशी तिच्यामध्ये आहे. मराठी राज्याची जी चढती उतरती कळा होती ती तिच्यामध्ये प्रतिबिंबित झालेली आहे, असं श्री वर्दे यांचं स्टेटमेंट. मग उद्या आपल्याला प्रश्न कसा विचारला जाऊ शकतो, तर शाहिरी काव्यातून मराठी राज्याची चढती उतरती कळा प्रतिबिंबित झालेली आहे, चर्चा करा. ओके, सो असा प्रश्न आपल्याला तिथं विचारला जाऊ शकतो. देन शाहिरी कवितेच्या गुणदोषामध्ये मराठ्यांचे गुणदोषसुद्धा तिथं दिसून येतात. ओके, आता संत काव्य जे आहे ते संत काव्य महाराष्ट्राच्या आध्यात्मिक जीवनाचं प्रतिबिंब आहे, तर शाहिरी काव्य हे महाराष्ट्राच्या लौकिक जीवनाचं जे आहे, किंवा ज्याला आपण म्हणतो तुमच्या प्रपंच आणि त्या सगळ्या गोष्टी ज्या आहे भोवतालच्या जीवनाचं जे आहे तर ते प्रतिबिंब आहे. ओके, आणि तसं तुम्ही जर बघितलं तर असं निवृत्तीपर आयुष्य जगणारी लोक तुम्हाला खूप कमी तिथं सापडतील. निवृत्तीपर जे आहे की सगळंच सोडून द्यायचं, हे फार बोटावर मोजणे इतकी लोक आहेत. बाकीच्यांचा विचार जो आहे तो इथं आहे. त्यानंतर आता हिच्यामध्ये लावण्या आणि पोवाडे अशा दोन गोष्टी आहे. ओके, पोवाडे आणि लावण्या अशा दोन गोष्टी यामध्ये आहेत. पोवाडे जे आहे ते तत्कालीन मराठेशाहीच्या राजकीय जीवनाची साक्ष तुम्हाला देतात. राजकीय जीवन जे आहे त्याची साक्ष तुम्हाला जे आहे पोवाडे देतात. तर लावण्या ज्या आहे त्या काळच्या सामाजिक आणि लौकिक जीवनातून निघालेल्या आहेत. शेवटी पोवाडा जो आहे तो वीर रसात्मक आहे, लावणी जी आहे ती शृंगार रसातून येतो. तिचा जो मूळ गाभा आहे तो शृंगार आहे. आता सध्या महाराष्ट्रामध्ये जे आहे लावणीच्या बाबतीमध्ये पण जे आहे की बरेचसे कार्यक्रम सध्या जोरात सुरू आहे ना. मग त्यामध्ये ती खरंच लावणी आहे का ह्या चर्चा आहेत. आणि लावणीवर तुम्हाला प्रश्न टिपिकली विचारला गेला 2023मध्ये सुद्धा. मी तेव्हाही सांगितलं होतं की सध्याचे कार्यक्रम सध्या सुरू आहेत, वेगवेगळे कलाकार जे आहेत तिच्यामधून मग डिबेटसुद्धा झालेत की ही लावणीच नाही आहे, हे लावणीचं विकृतीकरण आहे वगैरे वगैरे. पण मूळ असं आहे की लावणी नेमकी काय आहे. मग आता पेपर 1मध्ये पण हा प्रश्न तिकडे जाऊ शकतो. पेपर 2मध्ये टिपिकल आपण पैजण बघतो ना, लावणी जेव्हा बघू आपण टिपिकली तर म्हणजे ती काय ना, पेपर 1 काय आहे ती थेरी आहे एक प्रकारे ना, हे त्याचं प्रॅक्टिकल आहे. ओके, सो पोवाडा असेल लावणी असेल ह्या दोघी जिवंतपणाच्या कलाकृती आहेत. जर तुम्ही पोवाडा किंवा लावणी याचं म्हणजे सादरीकरण जर बघितलं, आता सादरीकरण तुम्ही वेगवेगळ्या ठिकाणी बघू शकता. तुम्हाला लोकांना पुण्यामध्ये बराचसा स्कोप आहे. फक्त आजकाल लावणीच्या नावावर बऱ्याचशा गोष्टी ज्या सादर होतात त्या तिथं अपेक्षित नसतात. लावणी जी आहे मूळ
मग तिच्यामध्ये लावणीचे प्रकार पण आहेत, बैठकीची लावणी वगैरे वगैरे, सवाल जवाब, अशा बऱ्याचशा गोष्टी त्यामध्ये आहेत. बट मूळ ते काय आहे ते स्ट्रक्चर आपण तेही बघूया. बट इथं जे आहे की शाहिरांनी जे काय बघितलं होतं, जे काय अनुभवलं होतं, ज्या भावनांमध्ये ते रंगले होते, ते त्यांनी इथं आणून टाकलं बघा. जे जे काही पाहिलं, जे जे काय अनुभवलं, ज्या भावनांमध्ये ते रंगले, ज्या पराक्रमाच्या बेहोशीचा त्यांनी प्रत्यय घेतला, त्या सर्वांचं दर्शन उत्कटतेने त्यांनी घडवलं. त्या भावनांना एक्स्ट्रीम लेवलला घेऊन जाणं ते तुम्हाला पोवाडा आणि लावणीमध्ये दिसतं. त्याचबरोबर यामध्ये आता त्याला मर्यादा पण काही आहेत बघा. एक गोष्ट आहे की तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो की जीवनाचं यथार्थ दर्शन. आता बघा, मराठी शाहीतील राजकीय आणि सामाजिक जीवनाचं यथार्थ दर्शन आपणाला शाहिरी काव्यातून घडते, या विधानाला मुरळ घालणं किंवा टिपिकली असं स्टेटमेंट आहे असाचा असा प्रश्न येऊ शकतो. मागच्या बॅचलाही सांगितलं होतं, तसाच प्रश्न इकडं विचारला आहे 2022मध्ये. मराठी शाहीतील राजकीय आणि सामाजिक जीवनाचं यथार्थ दर्शन. आता बघा, ज्यावेळेस आता शाहिरी काव्य लिहिलं गेलेलं आहे, बऱ्याचदा काय झालेलं आहे की पोवाडे किंवा बखर साहित्याच्या बाबतीमध्ये आपण म्हणतो की एखाद्या राजाने आश्रय देणं आणि मग तिच्यातून साहित्याची निर्मिती होणं, तर ऑब्व्हियसली काय होऊ शकतं, त्या राजाचे जे दोष आहेत त्याच्यावर लिखाणामध्ये जे आहे पडदा टाकला जाऊ शकतो. इथं जे आहे की मराठी शाहीतलं राजकीय आणि सामाजिक यथार्थ दर्शन तर नाही, यथार्थ नाही, याला मर्यादा नक्कीच आहेत. यामध्ये बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या नाही आल्या, किंवा शृंगार आणि वीररसाचं उत्कटतेने वर्णन करताना भावनेच्या भरामध्ये काही गोष्टी ज्या आहेत तर त्या अतिशयोक्तीच्या याच्यातून आलात. हा मुद्दा तिथं येतो. जीवनाच्या विशिष्ट अंगाचा प्रत्यय तिच्यामध्ये येतो, काहीशा भडक स्वरूपात, मग तिच्यामध्ये अतिशयोक्ती आहे, कल्पनाविलास आहे, दंतकथा आहेत, अशा सगळ्या गोष्टी तिच्यामध्ये येतात. सो यथार्थ दर्शन नक्कीच नाही. मग विश्लेषण तेच असतं की तुम्हाला सगळे जे काही आपण आता याचं इनडेप्थ एक एक गोष्ट ज्यावेळेस बघू तर तुम्हाला लक्षात येईल की यांनी बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत त्या बाजूला सारलेल्या आहेत. सगळंचं सगळं याच्यात नाही आहे. याच्यामध्ये अतिशयोक्ती, कल्पनेचा आविष्कार जो आहे तो मोठ्या प्रमाणावर आहे, किंवा काही दंतकथा. ज्यावेळेस आपण पेपर वनमधल्या कथा बघू, आता कथा ज्या आहे लोककथा, लोककथांमध्ये आता वेगवेगळ्या कथा आहेत, परिकथा आहे. मग परिकथा बघितली का परी आपण, पापा की परी तेच बाजूला ठेवा. इथं जे आहे की लोककथा ज्या आहेत त्या कथेमधली परी आपल्याला दिसते का, ती येते का, भेटते का, राक्षस दिसला का कधीही. मग हे जर तुम्ही वर्णन घेऊन चालाल तर मग एक प्रकारचा काय येतो, तो कल्पनाविलास आहे, असं ते आहे. ओके, देन आता 2022 IASचा प्रश्न. जसंच तसं स्टेटमेंट उचललं. कुठून उचललं, त्या प्रस्तावनेतून उचललं. शाहिरी काव्य महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनाचे प्रतिबिंब आहे. इथं काय होतं, स्टेटमेंट असं आहे की मराठी शाहीतील राजकीय सामाजिक जीवनाचं यथार्थ दर्शन. त्यांनी काय म्हटलं की महाराष्ट्राच्या राजकीय सामाजिक जीवनाचं प्रतिबिंब आहे, पैजणच्या आधारे पटवून द्या. तर मग लगेच पटवायला सुरुवात करायची नाही. ते स्टेटमेंट काय ते बघा, त्याच्या मर्यादा काय आहे त्याही तिथं तुम्ही लिहिणं अपेक्षित आहे की नक्कीच याच्यामध्ये महाराष्ट्राचं राजकीय आणि सामाजिक जीवन आहे, परंतु त्याचबरोबर यामध्ये कल्पनाविलास आहे, दंतकथा आहेत, अतिशयोक्ती आहे, तो भाग आपल्याला वगळावा लागेल. त्याशिवाय गोष्टी वर्क नाही होणार. डन. आता हिच्यामध्ये काही विलासी वर्णनं पण आहे. शृंगार रथ ज्या वेळेस येतो तर त्याचं रुंद छातीवर बुंद गेंद जणू गुलाब बहरामधी फुलती. विलासी वर्णनं जे आहे, शारीरता जी आहे तर तो त्यात जिवंतपणाचा एक प्राण आहे. शृंगार रस जो आहे तो शृंगार रस त्या विलासीपणाला घेऊन येतो. वीररसाचं एक अंग जे आहे, ज्या महाराष्ट्राच्या ज्या राष्ट्राच्या अंगामध्ये सामर्थ्य आणि वीररस हे खेळत असतील त्यांनाच हे दोन्ही कवने सुचतील, असं महाराष्ट्र सारस्वतकारांनी म्हटलेलं आहे. तो पराक्रम तिथं असला तर तो शृंगाराला पण घेऊन येणार, आणि त्या दोन्ही गोष्टी तिथं ज्या आहेत तर त्या वर्णन, ती विलासी वर्णनं, ती शारीरता तिच्यामध्ये तुम्हाला दिसून येते. ओके, सो शिपाई गडीचं वर्णन बघा. आता वेगवेगळी वर्णन आहे, फक्त विलासी वर्णन आहे असंही नाही, वेगवेगळे वर्णनं तुम्हाला याच्यामध्ये दिसतात. आता या शिपाई गडी, एखाद्या शिपायाचं वर्णन कसं केलेलं आहे. नाजूक बांधा सडक आकृती, ठेंगणी गोजरी कंगिनीदार पगडी शेरी. नाजूक बांधा आहे, सडक आकृती, ठेंगणी गोजरी कंगणीदार पगडी शेरी. कंठीदार अंगरखा, दपेटा भरनक्षी भरजरी मस्तकी गंध केशरी. सुवर्ण तोडे सुबक हिऱ्याच्या, मुद्दा चमकती करी, खूप डौल दिसे अंबरी.
गळ्यात कंठी कानी भिगबाडी शोभती. भिगबाडी जी आहे पुण्यामध्ये आता प्रचलन बरंच आहे याचं. त्यातल्या त्यात पण पुणे मुंबई पुणे चित्रपट बघितला आहे का तुम्ही? तिच्यामध्ये ते होतं आणि मग तिथून तो ट्रेंड अजूनच जोरात आला बघा. सो आता इथं हे शिपाई गळ्याचं वर्णन आहे. आता सेम जर तुम्ही इकडं याचं वर्णन बघितलं, नायिकेचं वर्णन, बांधीव बुचड्याची लबक पदर अति सुबक खोविला ती पदरी वेणीचा, चंदन डहाळीस जसा लपेटा काळे नागिनीचा, मुलतानी भुवया कशा कमाना जशा बहारमधी कुंकवाचे टिकलीचा, नरम ओठ पोवळे तुझ्या नासागरी झोक नथनीचा. म्हणजे शृंगार जो आहे तो परिपूर्ण शृंगार तुम्हाला इथं बघायला मिळतो की तिच्यामध्ये जे आहेत तर ते शारीरता, त्याच्याबरोबरच जे आहे की वेगवेगळी आभूषणं जी आहेत वेगवेगळे, म्हणजे आता हिच्यामध्ये नथणी जे आहे, ओके, बांधीव बुचड्याची लबक पदर अति सुबक खोविला ती पदरी वेणीचा, वेणी कशी आहे, लपेट्या काळ्या नागिनीचा. त्याला उपमा कशाची दिलेली आहे, काळी नागिन आहे जणू काही. सो उपमा तुम्हाला दिसेल. हिच्यात गेयता आहे, हिच्यामध्ये शृंगार रस आहे, हिच्यात शारीरता आहे. ओके, आता यामध्ये वेगवेगळे शाहिरी कवी आपल्याला बघायला मिळतात. या शाहिरी कवींचा विचार करता राम जोशी जे आहेत, पहिलं जे आहेत राम जोशींपासून सुरुवात होते की कविराय चमकला हीर इतर शाहीर काजवे. राम जोशींच्या बाबतीमध्ये बघा म्हटलं गेलेलं आहे की इतर शाहीर काजवे आहेत त्याच्यासमोर. कविराय चमकला हीर. राम जोशींचे जे काही कवना असतील, शाहिरी काव्य आहे, ते तुम्ही कुठं ऐकलेले पण असतील. आणि ओव्हरऑल जर तुम्ही बघितलं की हे सगळे जे आता यामध्ये वेगवेगळे तुम्हाला शाहीर दिलेले आहेत, तर तुम्हाला रसास्वादासाठी ज्यावेळेस विचारलं जातं एखाद्या ओळी ज्या आहेत तर तुम्हाला ओळखता आल्या पाहिजेत की त्या कुणाच्या आहेत. त्या अनंत फंदींच्या आहेत, होनाजी वाळांच्या आहेत, किंवा मग त्या राम जोशींच्या आहेत. ओके, आता यांची हिस्ट्री वगैरे पण इथं दिलेली आहे. हिस्ट्रीचा ॲज सच तिथं एवढा संबंध येत नाही, पण तुम्ही जस्ट वाचू शकता. ओके, सो राम जोशी जे आहेत तर ते स्वतःचा अभिमानपूर्वक असा उल्लेख करतात. ओके, हा उल्लेख जो आहे स्वतःचा त्यांनी अभिमानपूर्वक जो आहे तर तो केलेला आहे. मग आता ह्या ओळी तुम्ही कदाचित ऐकल्या असतील. सुंदरा मनामध्ये भरली, सुंदरा मनामध्ये भरली, जरा नाही ठरली, हवेलीत शिरली मोत्याचा भांग, रे गड्या हौस नाही पुरली, म्हणून विरली पुन्हा नाही फिरली कुणाची सांग. सुंदरा मनामध्ये भरली. राम जोशींची ही जी आहे कलाकृती जी आहे बघा साहित्याच्या बाबतीमध्ये, म्हणजे हे इतकं सहज आहे आणि म्हणूनच स्वतःला जे आहे कविराय म्हणणं. आता एकतर जे आहे की हे वर्णन आहे स्त्रीचं जे आहे, स्त्री सौंदर्याचं वर्णन, आणि ना त्याला एक लय जी आहे, मग गेयता तिच्यामध्ये येतं. म्हणजे सगळ्या ज्या काही शाहिरी काव्य आहे त्याला ती गेयता आहे. ओके, हे ध्रुपद आहे त्याचं. ओके, आणि मग त्याच्यानंतर पुढे बरंच आहे. जशी कडी सोन चाफ्याची न पडू पाप्याची, दृष्टी सोप्याची नसल ती नार, अति नाजूक तनू देखणी गुणाची खणी, उभी नवखणी चढून सुकुमार. हे तुम्हाला यामध्ये हे जे वर्णन आहे आणि मूळ शृंगार रस जो आहे राम जोशींच्या याच्यामध्ये तो तुम्हाला भरून वाहताना दिसतो. आता यामध्ये जसं लौकिक आयुष्य आहे त्या लौकिक आयुष्याचं सुख जे आहे तर ते मिळणं अपेक्षित असतं. नवरा कुठंतरी दुसरीकडे काम करतो आणि त्या विरहामध्ये त्याची पत्नी जी आहे झाली तरुणपणाची धूळ, पती नाही सेजेवरी, सुंदरा रडे मूळमूळ. तरुणपणीत जे आहे की नवरा दुसरीकडे गेलेला आहे, मग तो आता सैनिकाला पण विनवणी करणारी पत्नी हिच्यामध्ये सापडते की तू नको जाऊ युद्धावर, किंवा तुम्ही व्यापारासाठी बाहेर पडू नका, आपल्या घरी काय खायला कमी आहे का, धनधान्याला कमी आहे का, तुम्ही जाऊ नका बाहेर, किंवा मला तुमच्याबरोबर घेऊन चला. अशा दोन गोष्टी असतात. जायचंच आहे तुम्हाला, जावा, मी पण बरोबर येणार. मग तिच्यामध्ये तो पती सांगतो की परदेशात राहणं इतकं सोपं नाही आहे, तिथं बरेच चॅलेंजेस आहेत, ते पण टॅकल करावे लागतात. आणि मग तरुण स्त्री जी आहे की जिचं नुकतंच लग्न झालेलं आहे आणि तिचं जो विरह आहे
तो हिच्यामध्ये. मग तुम्हाला करुण रस जो आहे, विरह जो आहे, तो खऱ्या अर्थाने ते रिक्षाच्या मागे असतं ना, तुमक बावोगे, हा ना, हे फार त्याच्या पलीकडचा हे आहे, हा जिवंतपणा तिथं आहे. ओके. सो हे त्या भावना ज्या आहेत त्या आतून बाहेर येतात. किंवा आता इथं ओव्हरऑल हे तुम्हाला इथं पर्वतीला तुम्ही म्युझियम बघितलं आहे का? पेशवांचं वरती म्युझियम आहे पर्वतीला. पर्वतीला गेलात का? जावात. आता पुण्यात आहात, आता जी लोक पुण्यात नाही आहेत त्यांनी कधीतरी भेट द्या. पर्वतीचा सूर्यास्त जो आहे तो बघा. आणि सूर्यास्त बघता बघता मग तिथं अजून बघायला 4 गोष्टी आहेत. म्युझियम तिथं आहे, तर ते तुम्ही बघू शकता. ब्राह्मणी राज्य जोरदार जे आहे ती कविताही तिथं किंवा ते शाहिरी काव्य तिथं तुम्हाला बघायला मिळेल. सो पेशव्यांचं राज्य त्याचं वर्णन. ब्राह्मणी राज्य जोरदार, घोड्यावर स्वार होते शिपाई, जबर सद्दी कैकांनी पाहिली शत्रू ठेवले नाही. शत्रू ठेवलेच नाही आहेत. ओके. श्रीमंत पेशवे प्रधान बहुप्रीतीचे. मग त्या तिच्यामध्ये तुम्हाला आपण ते डिटेलमध्ये बघू समजा. ओके. म्हणजे पेशव्यांबद्दल जे आहे की ते राज्य आणि ते राज्य कसं आहे ना. मग हिच्यामध्ये तुम्हाला भरपूर रेफरन्सेस मिळतात. म्हणजे अख्खं पुणं तुम्हाला हिच्यामध्ये बघता येतं. श्रावण मासी खर्च तो कोट्यावधी तोडा, पुढे तळे त्यामध्ये लहान बेटाचा तुकडा, गणपती त्यात पलीकडे आंबील ओढा. तळ्यातला गणपती, आंबील ओढा. ग्रामात तुळशी बागेत बेतही जाडा. आता तुळशी बागेचा त्यावेळेचा बेत आणि आताचा बेत फरक पडलेला आहे. गर्दी तेच आहे मात्र. बुधवार पेठ बेल बाग नजीकची वाडा, जागोजाग मौज अनिवार्य नसे, अंत पार वर्णू तरी काही, कविराय म्हणे धन्य धन्य पेशवाई. जसं पेशवाईचं गुणगान वर्णन, त्यावेळेचं राज्य, त्या पेशवाईवर टीका टिप्पणी पण तुम्हाला याच्यामध्ये बघायला मिळते वेगवेगळ्या ह्याच्यात. अनंत फंदी जे आहे, अनंत फंदी कवनाचा सागर. ओके. आता अनंत फंदी जे आहेत तर त्यांचं जे काही काव्य आहे त्याचं जर आपण काही उदाहरणं बघितली तर याच्यामध्ये फटका जो आहे अनंत फंदींचा तो उपदेशपर फटका हा खूप जास्त फेमस आहे. फटका जो आहे, बिकट वाट वही वाट नसावी, धोपट मार्गा सोडू नको, संसारामध्ये येसा आपला उगाच भटकट फिरू नको. हे उपदेश आहे की धोपट मार्गा सोडू नको, चल सालपणास धर्म निखलास, खोट्या बोला बोलू नको. खोटं बोलू नका. नीती नियम जे आहे, इथिक्स काय आहे ना, हे इथिक्स हेच आहे बघा. अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको. मुन्नाभाई MBBS आठवतं तुम्हाला, विनम्रता के साथ भाई. सो अंगी नम्रता सदा असावी, राग कुणावर धरू नको, नास्तिकपणी शिरुणी जनाचा बोलपवणी घेऊ नको, आल्या तिदा मुठभर द्याव्या, मागे पुढे पाहू नको. कोणाला मुठभर देताना मागे पुढे पाहू नका. विंदांचं पण आहे ना, याला हे द्या, त्याच्याकडून हे घ्या, याच्याकडून हे घ्या, आणि मग देणाऱ्याचे हात घ्या. म्हणजे काय, तुम्ही पण द्या. मायबापावर रुसू नको. म्हणजे आता व्यवहारामध्ये फसू नको. हां, हे मात्र गडबडतं बा, व्यवहारात फसणं जे आहे. मला असं वाटत नाही कोणी असं नसेल जो व्यवहारात फसला नाही आहे. ओके. कारण आपल्याकडे असं असतं ज्याच्याबरोबर व्यवहार करा तो पहिल्यांदा जेव्हा तुम्हाला भेटतो तो सगळं सांगतो, हा तुम्ही म्हणाल तसं करू आपण, तुमचंच आहे. आणि मग नंतर हळूहळू आपल्याला कळायला लागतं की आपलं काहीच नाही आहे. सो व्यवहारामध्ये फसू नका. कधी रिकामा बसू नको, काम करत राहिलं पाहिजे. ओके. परी उलाढाली भलत्या सलत्या पोटासाठी करू नको. पोटासाठी भलत्या सलत्या उलाढाली करू नका. प्रत्येकाला पोट आहे, त्याच्या बेसिक गरजा आहे, भूक आहे, पण त्यासाठी जे आहे अनितीचा मार्ग तुम्ही पत्करू नका. उपदेशपर फटका जो आहे अनंत फंदी. होनाजी बाळ जे आहेत, होनाजी बाळ यांच्याबद्दल जर तुम्ही बघितलं तर आता जसं विवेकनी सुरुवातच केली होती, घनश्याम सुंदरा, तो जो भाव आहे बघा, भक्तिभाव जो आहे, किंवा तुम्ही बघा सकाळी सकाळी जे आहे ना ते वातावरण निर्मिती याच्यानेच झालेली आहे, किंवा आपण लहानपणी पण हे शिकलो आहे. घनश्याम सुंदरा श्रीधरा, अरुणोदय झाला, उठी लवकरी वनमाळी, उदयाचळी मित्र आला. मग एकतर हे पुस्तक हातात आल्यानंतर कळतं की आपण जे ऐकलं, जे म्हटलं ते नेमकं कुणी लिहिलं, कुणाची कलाकृती आहे ती.
होनाजी बाळ जे आहे, आता ॲक्च्युली हे कसं आहे ना, की आपल्याकडे कसं अजय अतुल असं असतं, तसं ते आहे. होनाजी बाळ म्हणजे बाळा करंजकर जे आहे, जोडीदार जो आहे, आणि मग तसं ते नाव आहे होनाजी बाळ जे आहे. ओके. सो घनश्याम सुंदरा श्रीधरा जे आहे यांची कलाकृती आहे. मग त्याचबरोबर यांचं लिखाण बघा, लिखाणातलं वैविध्य जे आहे, की एकीकडं जे आहे एकदम तुम्हाला अशी कलाकृती दिलेली आहे घनश्याम सुंदरा श्रीधरा जी आहे, आणि इकडं लटपट लटपट तुझं चालणं मोठ्या नखऱ्याचे बोलणे मंजुळ महिन्याचे. आता हे पण ऐकलं असेल तुम्ही, कुठं ऐकलंय बरं विवेक? आता आणि यामध्ये ना, म्हणजे नुकतंच लग्न झालेल्या कपलचे बरेचसे रेफरन्सेस ते देतात. जसं इथं होनाजी बाळ यांच्या याच्यामध्ये, नूतन वय दोघांचे सारखा जोळागे बाई, पती प्रवासा जाती हौस मनाची पुरली नाही. पती प्रवासाला निघून गेलेला आहे, हौस काही अजून पुरली नाही. त्या कोपऱ्यावरचे पाणीपुरी खायची होती, ती राहूनच गेली. ओके. असं जे आहे की ते आता अनंत फंदीसाठी होनाजी बाळांनी पण लिहिलेलं आहे बघा. आता इथं कन्फ्युजन असं होऊ शकतं की फंदी अनंत कवनाचा सागर, अजिंक्य ज्याचा हातखंडा, चमत्कार चौकडे चालतो सृष्टीवर ज्याचा झेंडा. होनाजी बाळांनी अनंत फंदीसाठी लिहिलेला. मग असं नको व्हायला की ह्या जर ओळी दिल्या तर तुम्ही म्हणणार की अनंत फंदीनी हे लिहिलेलं आहे, तर हे होनाजी बाळांनी लिहिलेलं आहे. मग त्या गोष्टी काही आपल्याला बघणं अपेक्षित असतं. 9 क्लासमध्ये कविता जे आहे घनश्याम सुंदरा भागवतला होती. त्याच्यानंतर यामधल्या काही ओळी ज्या आहेत त्या खूप फेमस आहे. प्रेमाचा ज्यावेळेस रेफरन्स येतो, प्रीती जे आहे, आता प्रेमाचे रेफरन्सेस वेगवेगळ्या कवितांमधून वेगवेगळ्या कवींच्या साहित्यकृतीतून आपण बघितले की जिच्यामध्ये प्रीतीस हवी प्रीती वृथा खंत कशाला. प्रेमासाठी काय पाहिजे? प्रेमच पाहिजे. ते प्रेम, त्या प्रेमाचे वेगवेगळे एक्झाम्पल्स आपल्याकडे दिले जातात. काय काय बरं प्रेमाचे एक्झाम्पल्स? जेव्हा याचं प्रेम श्रेष्ठ, त्याचं प्रेम श्रेष्ठ, कुणाचे असतात बरं रेफरन्स दिले जातात? हां, ताजमहालाचा रेफरन्स आहे, शहाजहाननी मुमताजसाठी उभा केला. चला इकडं योगेशने सांगितलं है ना. बीबी का मकबराचा रेफरन्स आहे. अजून काय येतं बरं? असे एकदमच खूप फेमस लैला मजनू, हीर रांझा. तसं आता इथं एक खूप महत्त्वाची ओळ आहे की ही बऱ्याचदा वापरली येते. जशी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे परी. पतंग ज्वालेमध्ये जातो. प्रेम काय आहे? प्रेम त्याग आहे का? त्यागाची भावना असणं हे प्रेम आहे का? नाही तर मग ते धडकनसारखं शेट्टी साहेब आपले है ना, तुम मेरी नहीं हुई तो मैं किसी और की तुम्हें होने नहीं दूंगा. असले प्रेमवीर आपल्याकडे भरपूर आहेत. जशी सांगतात प्रीत पतंगाची खरी, झड घालून प्राण देतो दीपकाचे वरी. परशुराम हिच्यामध्ये आहेत. परशुराम, आता ही शेंदाड शिपायाची कथा किंवा लष्कराचं सुख जे आहे, आता हा जो हिच्यामध्ये शिपाई आहे त्याचं वर्णन असं आहे, मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं की त्याला नोकरीवरून काढून टाकलं, आणि नोकरीवरून काढून टाकल्यानंतर तो सांगतो की बाबा लष्कराचे काय सुख सांगू गे तुझ नारी, तुझे प्रीतिस्तव ते सोडून राहिलो घरी. म्हणजे लष्कराचं सुख जे आहे ना ते काय वर्णन करू, पण तुझ्या प्रेमापोटी मी घरी राहिलेलो आहे. तिलाही सांगतच नाही की याला नोकरीवरून काढलाय. इतकं प्रेम तुझ्याबद्दल मला वाटतं की मी तुला सोडून जाणार ना, मी इथंच राहणार, तर तुझ्या प्रीतिस्थव मी इथं राहील. किंवा इथं एक दुसरा आहे की आपल्याला बघा लौकिक जीवन जे आहे ना, परशुराम यांच्या याच्यातून तुम्हाला अजूनच जास्त प्रॉपरली दिसतं. ते म्हणजे आपल्याकडं वेगळं निघा अशी एक हे असते लग्नानंतर जे आहे बऱ्याचशा फॅमिलीमध्ये की आईवडिलांबरोबर नाही राहायचं, तर सासू सासरे नकोत. ओके, आणि आपल्याला वेगळं राहूया. तर आता ट्रेंड्स पण बरेच बदललेले आहेत. काही लोकांनी बाबा उद्या वेगळं राहायचं तर आजच वेगळं राहा म्हणून तो एक हे केलेलं आहे की पहिलेच वेगळं व्हा, उद्या काहीतरी प्रॉब्लेम होतील त्याच्यापेक्षा ज्या आहेत. अशी पण काही लोक आहेत. काहींना वाटतं नाही आपण एकत्र राहिलं पाहिजे वगैरे वगैरे. आता इथं असं आहे की एक पत्नी तिच्या नवऱ्याला सांगते, तिला दुधडनार म्हटलेलं आहे की ही वेगळं निघायला सांगते, आईबापापासून तुम्ही वेगळं निघालं पाहिजे.
आणि परशुराम यांच्या ह्याच्यामध्ये. आता हे तुम्हाला लौकिक जीवनातल्या बाबी आहेत की काय चालू आहे आजूबाजूला, त्यावेळेस पण हे होतं. म्हणजे असं नाही आहे की आजच लोक म्हणतात की बाबा लग्नानंतर सुनबाई म्हणते की बाहेर निघायचं. ओके, कधी कधी स्वतःचा मुलगा पण प्रॉब्लेमॅटिक असू शकतो लौकिक जीवनामध्ये. दुधळणार नवऱ्याला शिकवी म्हणे वेगळे निघा, जहामध्ये संसार दावते करून तुम्हाला बघा. तुम्ही फक्त वेगळे बघा, मी करून दाखवते संसार कसा असतो. तुमचं काम तेवढंच आहे, आपली भांडी घ्या, बाहेर निघा, बाकी मी करणार. दुधळणार जे आहे. आणि तिच्यामध्ये मग तुम्ही जर त्याच्या पुढच्या ओळी जर बघितल्या तर, जसा भाड्याचा बैल राबतो देह अगदी झिगजली, तुमच्या जीवावर एवढी द्वारका केले घरदार दोमजली. आवस पहाट नित्य उठून या शेज भाज त्याजली, रूपासारखा जोडा तुझ्या मी आहे नाजूक बिजली. तू एक काम कर, तू समजून घे, तू वेगळा निघ, मग आपण पुढचं बघूया. लौकिक जीवन जे आहे ते जे म्हणतो ना आपण की बेसिक यांच्यामध्ये जे होतं की तो शृंगार रस, वीर रस, त्याच्याबरोबरच लौकिक जीवनाचं सुख, लौकिक जीवनातल्या बाबी, तर त्या इथं तुम्हाला खूप प्रॉपरली बघायला मिळतात. त्यानंतर प्रभाकर जे आहे. आता प्रभाकर यांची जे आहे की हा एक विरह जो असतो की तिच्यामध्ये पत्नी पतीला म्हणते की नका जाऊ दूरदेशी, घरी काय धनद्रव्याला कमी, आली हो वर्षाची नागपंचमी. घरी काय धनद्रव्याला कमी आहे का, वर्षाची नागपंचमी आलेली आहे. आणि यामध्ये तुम्ही दूरदेशी नका जाऊ, पण तो व्यापार जो आहे किंवा त्याचं जे काम आहे ते थांबवून चालणार आहे का. जरी आपल्या घरी आज आहे तर हे कशातून आलं, तर त्या कामातूनच आलेलं आहे आणि त्यामुळे मला जावं लागणार आहे. झिरमिर झिरमिर पर्जन्य वर्षे, भर महिना श्रावण, कठीण लष्कराची हवा दारुण, महोत्सव नगरात मिळाले देशावरील ब्राह्मण, पाहू सुख सोहळा दोघे जण. दोघे जण मिळून सुख सोहळा पाहू, मी एकटीने का बघायचा, तुम्ही थांबा. सो घरी काय कमी नाही आहे, जाऊ नका. मग याच हिच्यामध्ये दुसरं त्याची जी बाजू आहे किंवा दुसरं एक आहे की परम परदेश कठीण कांते. नवरा बायकोला सांगतो की परदेशामध्ये जाणं, परदेशामध्ये राहणं हे खूप सोपं नाही आहे, ते कठीण आहे. आणि त्या केसमध्ये आपण भर महिना लोटेनं, आता हां याच्याबरोबरच ते जे आहे की याच्यानंतरचं आहे बघा कवंत जे आहे ते परम परदेश कठीण कांते, कसे ग तुझं न्यावे सगुण शांते, नाही पाहिले उष्ण कधी ग आजवर तू सुकांते. तू उष्णता कधी आजपर्यंत सहन केलेलं नाही आहे. तुला जे आहे ते सगळ्या सुखसुविधा इथं आहेत आणि बाहेर पडल्यानंतर बरीचशी संकटं येऊ शकतात, त्याला तू कसं फेस करणार. त्यामुळे तू असं करू नकोस. ओके, किंवा निपुत्रिक किंवा बाळ होत नाही आहे, बाळ व्हायला पाहिजे, मग त्याच्यासाठीचं जे दुःख आहे ते जे आहे. भर महिना लोटेना, भर महिना लोटेना, चुकेना अजून बाई पाळी, कधी ग होईल लेकूर पाळी. मला मूल कधी होणार. आणि लहान मुलासाठी जे आहे तो जो विरह आहे तिथं की तो करुण रस जो आहे. घरंदाज कुळशुद्ध, प्रथम वर सुप्रूप पैरपूर, राज्यमान्य बाळसाहेब सुळे सरदार स्वतः रणशूर. अजून पण एवढं सगळं आहे पण अजून मूल नाही. सो तुम्हाला वेगवेगळे अँगल जे आहे की एखाद्या आईचं दुःख काय आहे, आई व्हायचं आहे तिला, एखाद्या महिलेचं दुःख काय आहे, पती आणि पत्नीमधले जे काही रिलेशन्स आहेत त्यांचे संबंध, नातेसंबंध, तिच्यामधल्या ज्या काही बाबी आहेत त्याच समोर ठेवल्या जातात. त्याचबरोबर जे आहे की शृंगार रस तिच्यामध्ये आहे. सो अशा सगळ्या गोष्टी घेऊन जे आहे तर ते पैजण येतं. सो पैजणच्या बाबतीमध्ये हा रेफरन्स जो आहे तर तो महत्त्वाचा आहे. आता मूळ याच्यामध्ये प्रभाकर आणि त्याच्यानंतर जे आहे तुम्हाला सगन भाऊचे पण काही जे आहे कलाकृती याच्यामध्ये दिलेल्या आहेत. सगन भाऊ जो आहे तर त्यामध्ये विचारला बघा, चंद्राचे चांदणे शीतळ का उष्ण, ते सांगा मजप्रती कल्पना डोळ्यामध्येही खूपती. चंद्राचं जे चांदणं आहे, प्रश्न विचारणं जे आहे सगन भाऊ, ते शीतल असतं का उष्ण असतं, मला तुम्ही सांगा. सो तुम्हाला मॅक्झिमम जे काही विचारलं गेलेलं आहे तर ते आधीच्या याच्यावर जरा जास्त रेफरन्सेस तुम्हाला आहेत. या पुस्तकामध्ये शेवटी रसग्रहणात्मक टिपासुद्धा आहेत की जे सगळं इकडं जे काव्य आहे किंवा जे साहित्यकृती आहे त्याचा नेमका अर्थ काय आहे तोही तुम्हाला तिथून
बघता येतो, असं सगळं ते आहे. आता पैजणवर आलेले प्रश्न कसे आहेत ते आपल्याला बघायचे. 2019 शाहिरांच्या नावने वाचू लागलो म्हणजे पेशवे काळाच्या अखेर आढळणाऱ्या रंगेलपणाचे, सुखविलासी वृत्तीचे, बेफिकीरपणाचे दर्शन आपल्याला अधिक होते. या विधानाचे ऐतिहासिक वाङ्मयीन साधर्म्य वैधर्म्य ओळख. आता शाहिरांच्या ज्या लावण्या आहेत नक्कीच तिच्यामध्ये शृंगार आहे, तिच्यामध्ये जे आहे की विलासी वृत्ती असेल त्याचं वर्णन आहे, पण तिच्यात अतिशयोक्ती पण आहे. मग सगळं हेच होतं का? तर ऐतिहासिक वाङ्मयीन साधर्म्य त्याचं तर ते तुम्हाला सांगायचं आहे. मग मूळ मुद्दा असा आहे की हे तुम्हाला आहे की रंगेलपण, सुखविलासी वृत्ती, बेफिकरपणा आहे, पण त्याच्याबरोबरच जे आहे की कितीतरी बाबी त्यांच्यामधून आपल्याला क्लिअर होतात. त्यावेळेचा समाज कसा होता, राजकारण कसं होतं, रेफरन्सेस कसे होते. सो हा 2019मध्ये विचारलेला प्रश्न आहे. देन शाहिरी कवितेने सामान्य व्यक्तीच्या लौकिक जीवनाचा प्रभावी आविष्कार कसा केला ते सोदाहरण पटवून द्या. सामान्य व्यक्तीचं लौकिक जीवन आताच बघितलं आपण. झाली तरुणपणाची धूळ, पती नाही सेजेवरती, सुंदरा रडे मूळ मूळ. लौकिक जीवन सामान्य व्यक्ती जे आहे त्याला कामासाठी बाहेर पडावं लागणार आहे. किंवा आता जे आहे बाळ हवं आहे, किंवा तुम्ही जाऊ नका, किंवा जो कामाला जायचं आहे त्याला तर तो सांगतो की परदेश हा कठीण आहे, तू कधी उष्णता सहन केलेली नाही आहे. सामान्य व्यक्तीचं जीवन जे आहे ते तिच्यातून सांगा. शाहिरी काव्य हे अस्सल मराठी काव्य आहे, पैजणच्या आधारे पटवून द्या. मग अस्सल मराठी काव्य आहे का? तर यामध्ये शाहिरी काव्य जे आहे तर नक्कीच तिच्यामध्ये मराठी बाणा आहे, तो जिवंतपणा आहे, आपल्या परंपरा आहेत, ते सगळ्या बाबी आहेत. पण अस्सल मराठी काव्य मग इतर काव्यांच्या बाबतीत काय बरं? संत साहित्य जे आलं है ना, कलाकवी जे आहेत, मग मूळ ते साहित्य मराठी नाही आहे का? ओके, पण ती स्फूर्ती, तो जिवंतपणा इथं जास्त आहे, त्याच्यामुळे ते ठासून वाटतं की चला हे आपण डील केलं पाहिजे. दॅट्स 2022चा प्रश्न तिकडे दाखवला तुम्हाला बघा. 23मध्ये जो आला आहे, पैजणमधील पोवाडे म्हणजे मराठ्यांचा काव्यमय इतिहास आहे, हे मत तुम्हाला योग्य वाटते का? साधक बाधक चर्चा करा. मराठ्यांचा काव्यमय इतिहास आहे, तिच्यात रेफरन्स मिळतात, पण याला काय आहेत? काही मर्यादा आहेत. ओके, तुम्ही फक्त याच्या आधारे इतिहास डील नाही करू शकत. बखर पण असतं, बखरला पण म्हटलं जातं की बखर म्हणजेच इतिहास आहे का? तर नक्कीच नाही. तसा तो इतिहास त्याच पद्धतीने डील नाही होणार. मूळ काही त्याला मर्यादा येतात, तिच्यामध्ये काही जे आहे तर ते एक्स्ट्राच्या पण गोष्टी आहेत, अतिशयोक्ती आहे. किंवा सिम्पल कसं असतं की तुम्हाला इंडिव्हिज्युअल लेवलला हे डील करणं त्यावेळेस शक्य नव्हतं. कुणाच्या तरी राजाश्रयाला तुम्ही होता आणि मग त्या राजाश्रयाला असताना त्याचे गुणदोष जे आहे ते तुम्ही तेवढेच क्रिटिकली मांडू शकता का? की जिथूनच तुमचं सगळं जे आहे फिनान्शियल आर्थिक हितसंबंध आहेत, तिथं असं होऊ शकतं की तो राजा, त्याचा सगळा जो प्रशासन आहे, त्याचे गुणदोष जे आहे दाखवताना गुणांवर अधिक भर झाला, दोष नाही दिले, असं होऊ शकतं. ओके, सो तो रेफरन्स जरा लक्षात असू दे. सो हे एवढे प्रश्न याच्यावर आलेले आहेत. पैजण लिहिताना किंवा तिच्यामधल्या बऱ्याचशा बाबी ज्या आहेत त्या लहानपणापासून स्कूल टाईममध्ये ॲज वेल ॲज जे आहे की आपण स्कूल आणि कॉलेजमध्ये पण काही लोकांना हे असेल ज्यांनी मराठी लिटरेचर वगैरे अभ्यास केला असेल, सो त्यामुळे ते जरा सोपं जातं, ते ऐकलेलं आहे, गोष्टी साध्या सोप्या आहेत. ओके, सो डिटेलमध्ये बघूयात पैजण जे आहे ते.